माही, थाला, कॅप्टन कूल हे नाव धोनीच्या लाडक्या चाहत्यांनी त्याला दिलीत. त्याला मैदानावर खेळताना पाहावं म्हणून त्याचे चाहते वर्षभर IPLची वाट पाहतात. परंतु या हंगामात तो एकही मॅच न खेळता शांतपणे रांचीला परतला. पण थालाचा IPLचा प्रवास खरोखरच संपलाय की तो IPL 2027चा हंगाम खेळणार? IPL 2026च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे सर्व साखळी सामने संपले आहेत आणि पहिल्यांदाच MS धोनीने एकदाही मैदानात न उतरता चेन्नईसोबतचा प्रवास थांबवला. पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी संपूर्ण हंगामातून दूर राहिला आणि निरोपाचा कोणताही मोठा सोहळा न करता तो शांतपणे रांचीला परतलाय. धोनीची पद्धत अशीच आहे. त्याने आधी टेस्ट क्रिकेट असो वा वनडे असो कधीच मोठा गाजावाजा न करता अचानक निवृत्ती घेतली आहे. धोनीने भारतीय क्रिकेटला टेन्शन न घेता शांतपणे जिंकायला शिकवलं. रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊन त्याने टीम इंडियाचं कर्णधारपद गाजवलं आणि चेन्नईच्या टीमला सुद्धा सांभाळलं. त्याच्या कॅप्टन्सीमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 5 जेतेपद पटकावले. शेवटच्या काळात तो फक्त 2-4 बॉल खेळायला यायचा तरी फॅन्स त्याच्यासाठी वेडे असायचे. पण जर कोणाला वाटत असेल की धोनीचा खेळ संपला तर चाहत्यांचं एकच म्हणणं आहे, डेफिनेटली नॉट. धोनी पुढच्या वर्षी पुन्हा IPL खेळणार की नाही हे कोणतीही बातमी किंवा टीकाकार ठरवू शकत नाहीत. तो पुढच्या वर्षी खेळणार की नाही ही पूर्णपणे त्याची स्वतःची मर्जी असेल. तुम्हाला काय वाटतं, धोनी पुढच्या वर्षी खेळायला येईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.